श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री नवनाथ महाराज की जय. श्री नवनाथ महाराज की जय. नमस्कार. प्रगती रेड्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील अध्याय 15चा सविस्तर सार ऐकणार आहोत. या आधीच्याही अध्यायाचे व्हिडिओ तसेच इतर ग्रंथाचेही ओव्यासहित पारायण वाचनाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत. तरी चॅनलला व्हिजिट देऊन नक्कीच पाहून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अध्याय 15 गुरु चमत्कार, भक्ती उपदेश आणि साधनेचा मार्ग या गोष्टी या अध्यायात दिलेल्या आहेत. अध्याय 15 मध्ये नवनाथ भक्तिसार आपल्याला भक्ती आणि गुरुप्राप्तीचा सखोल मार्ग आणि त्याचा परिणाम दाखवतो. हा भाग गुरुची महती, भक्ताची कसोटी आणि भक्तीच्या फलाचा प्रत्यक्ष अनुभव यावर आधारित आहे. हा अध्याय ऐकल्यावर भक्ताला हे समजते की साधना फक्त शब्दात नाही तर जीवनात, व्यवहारात उतरवलेली असावी तरच ती फलदायी होते. साधना हे मनापासून आणि त्या गोष्टी चांगल्या आचरणात आणाव्यात. गुरुभक्तीचे महत्त्व. या अध्यायात महाराज भक्तांना सांगतात की गुरु हे केवळ शिक्षक नाहीत. गुरु म्हणजे मार्गदर्शक, रक्षक आणि जीवनाचा आधार. गुरुवर श्रद्धा ठेवणे म्हणजे मन, वचन आणि कर्म या 3 गोष्टींमध्ये गुरुवर समर्पण करणे. आणि भक्ती करायची असेल तर श्रद्धा ठेवून, विश्वास ठेवून भक्ती करावी. ते म्हणतात, गुरुच्या चरणी मनाने शरण गेलो की भक्तीचे फल मिळते. यानंतर अध्यायात हे दाखवले जाते की ज्याच्यामध्ये गुरुचा आधार मजबूत आहे तो कोणत्याही अडचणीत, संकटात घाबरत नाही. तो त्या संकटाला, अडचणीला धैर्याने सामोरे जातो. पुढे पाहूयात साधनेचा मार्ग. गुरु उपदेशाचा अभ्यास. या भागात गुरु भक्तांना सांगतात की साधना म्हणजे नियमाने जीवन जगणे, नामस्मरण करणे, ध्यान करणे, संतांचा संग राखणे, अहंकाराचा त्याग करणे आणि खरोखर संतसंगती धरली, संतसंगांबरोबर राहिलं तर आपोआपच आपल्या अहंकाराचा नाश होतो, मनातील भीती कमी होते, मन शुद्ध होतं. हे सर्व एकत्र अभ्यास मनाला स्थिर करतो आणि अंतःकरण शुद्ध बनवतो. या अध्यायात स्पष्टपणे सांगितलं आहे की निरपेक्ष श्रद्धा आणि सातत्याने साधना केल्याशिवाय भक्ती यशस्वी होत नाही. त्यामुळे भक्ती करण्यापूर्वी श्रद्धा ठेवून, विश्वास ठेवून निस्वार्थ मनाने भक्ती करावी. पुढे पाहूयात गुरुकृपेचा काय अनुभव आलेला आहे. या अध्यायात पुढे एक प्रसंग येतो जिथे एक भक्त आपल्या आयुष्यात खूप दुःख आणि चिंता घेऊन येतो. तो म्हणतो की त्याला सर्व काही आहे, पैसा, प्रतिष्ठा, ख्याती, पण मन शांत नाही, समाधान नाही त्याच्याकडे. जालंधरनाथ महाराज त्याला म्हणतात की हे सर्व बाह्य सुख आहेत, पण अंतरातले दुःख कशामुळे दूर होणार? त्याला पाठवण्यात येते की गुरुच्या अपराधात निष्ठा ठेवा आणि सतत ध्येयावर लक्ष केंद्रित करा. कितीही धनसंपत्ती असेल आणि जर मन स्थिर नसेल तर अजिबात समाधान मिळत नाही, मनाला शांती मिळत नाही. थोड्याच काळात भक्ताला अनुभव येतो की मनात स्थिरता, दुःखात कमी भावना आणि अंतःकरणात आनंद येऊ लागतो. ही प्रक्रिया गुरुकृपेचा प्रत्यक्ष अनुभव आहे. त्यामुळे कितीही संसारात गुंतलेलं असलं, कामात गुंतलेलं असलं तरी भक्तीशिवाय मार्ग नाही, भक्तीशिवाय मनशांती नाही. ध्यान आणि नामस्मरण शक्तीचा स्रोत आहे. अध्यायात गुरु पुढे सांगतात की ध्यान आणि नामस्मरण हे आध्यात्मिक शक्तीचे मूळ स्रोत आहेत. जेव्हा भक्त शांत मनाने ध्यान करतो, अर्थाने नाम जपत असतो, सत्कर्म करतो, गुरु व नवनाथांचे स्मरण करतो, तेव्हा भक्ताला अंतःकरणात सतत आनंद व स्थिरता मिळते.
अध्याय 15मध्ये या सर्वांचा सखोल आत्मिक अनुभव सांगितलेला आहे. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की ऐका. पुढे पाहूया चरणामृतातील संदेश. या अध्यायात एक अतिशय सुंदर वाक्य आहे. जिथे जिथे गुरु आहे, जिथे गुरु आहेत तिथे भक्त आहे, जिथे भक्त आहे तिथे भगवान आहेत. म्हणजे जर तुम्ही गुरूंवर श्रद्धा ठेवला आणि गुरुचा मनापासून शिष्य बनले तर तुमच्या संकटाच्या वेळी नक्कीच गुरु धावून येतात. याचा अर्थ असा की गुरुची कृपा भक्तीत परिवर्तन. नक्कीच त्या भक्ताला गुरुची कृपा लाभते. भक्तीचा प्रभाव म्हणजेच जीवनात शांती मिळते. जीवनातील शांती म्हणजेच भगवानाचा अनुभव मिळतो. या अध्यायाचा मूळ संदेश म्हणजे हेच की गुरु आणि भक्तीचा संबंध हे जीवनाचे सर्वात मोठे बंधन आहे. पुढे पाहूयात साधना आणि जीवन. हा अध्याय निरखून दाखवतो की साधना हे केवळ पूजा, मंत्रजप किंवा त्याग नव्हे, तर सकारात्मक जीवनाचे आचरण आहे. हे आचरण असे असावे: उदात्त विचार, साधेपणा, नम्रता, स्थिरता, निस्वार्थ मन, निस्वार्थ कार्य, कर्तव्य, धैर्य, संयम आणि अहंकार विरहित जीवन. यामुळे भक्ताची जीवनशैली बदलते व मन हलकं होते आणि जीवन सुंदर आनंदमय होते. अध्याय 15चा मुख्य संदेश असा आहे की या अध्यायातून आपल्याला हे शिकायला मिळते की गुरु हा केवळ ज्ञान देणारा नाही, तो जीवनाचा संरक्षक आहे. भक्ती हा केवळ मंत्रजप नाही, तो मनातील स्थिरता आणि श्रद्धेचा अनुभव आहे. साधना आणि गुरुस्मरण. भक्ताला भीतीमुक्त, चिंतामुक्त आणि शांत अंतःकरण हे फक्त गुरुस्मरणामुळेच मिळते. अध्याय 5. अध्याय 15 आपल्याला शिकवतो की गुरुकृपा म्हणजेच भक्तीचा आधार. साधना म्हणजेच आत्मशांतीचा मार्ग. नामस्मरण भीती दूर करणारा उपाय आहे. ध्यान म्हणजे नामस्मरण, ध्यान शांत चित्ताने ध्यान करणे स्थिर मन मिळवण्याचे साधन आहे. यामुळे भक्तच आपल्या अंतर्मनातील अंधारातून प्रकाशाकडे चालू शकतो. या अध्यायातून एक अर्थपूर्ण वाक्य मिळते. भक्ती तीच खरी जी मन शांत करते आणि जीवन सुधरवते. फक्त मूर्तिपूजा विधी करून काही उपयोग नाही. खऱ्या मनापासून भक्ती करावी जी मनाला शांती देईल. प्रिय नवनाथ भक्त हो, आज आपण श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथाचा अध्याय 15 ऐकला. या अध्यायातून आपल्याला समजते की गुरुभक्ती, नामस्मरण आणि ध्यान हेच जीवनातील दुःख, चिंता आणि भीती दूर करण्याचे खरे उपाय आहेत. गुरुवर अढळ श्रद्धा ठेवली आणि साधना सातत्याने केली तर मन शांत होतं, जीवनाला योग्य दिशा मिळते आणि नवनाथांची कृपा अनुभवायला मिळते. इथे अध्याय 15चा सारांश पूर्ण झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. काही चुकलं असेल तर क्षमा असावी. धन्यवाद.